शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी सध्या आहे आपल्या खेडमधल्या मुरडे या गावी. तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल. तर सध्या मंडळी, काल बघितलं तुम्ही दिवसभर समीक्षा मिरच्या निवडत होती. मिशन मिरच्या तिने काल कंप्लीट केलं होतं. पण आज समोर एक नवीन आव्हान आहे, तिच्यासमोर नवीन चॅलेंज आहे. काय करते समीक्षा? हा, आज तिथं खोबरं किसायचं चालू आहे. बघा, थांबा. हे बघा, आता ती इकडे खोबरं किसते. किती किलो खोबरं आहे? 1 किलोला 1 वाटी कमी, 1-2 वाटी कमी. 1 किलोला 1-2 वाटी कमी आहे. म्हणजे परफेक्ट आमच्याकडे नसतं. आमच्याकडे सगळं वापरले गेले. हां, सगळं आले असतात. इकडे धन बघा सुकत घातलं. आता हे भाजायचं आहे, धन भाजायचं आहे. हे सगळे आता खडे मसाले, जे गरम मसाले आहेत ते भाजून घ्यायचे. आणि आता फायनली आता हे तिला खोबरं पण भाजायचंच आहे. पण साधारणतः आता किती वेळ लागते काय माहिती ना. तुम्ही पण शिकू लागा ना. मी किसणार मदत करणार तुला योग्य वेळी. योग्य बनवून झालं. मिरच्या बघा साफ करून झाल्या. तिच्या काल कांदा पण आता सुकलाय. इथे तेजपत्ता हा इथं आपल्या इथे पण होता पुढे, पण काय आम्ही इथं नाही घेतला, आम्ही विकतचा आणला. हे बघा, कमी मागितला होता, दिला जास्त. एवढा तेजपत्ता टाकतो आम्ही मसाल्यामध्ये. हे बडीशोप, हे बघा बडीशोप. समीच्या बडीशोप एवढीच लागते ना? जास्त टाकतात, पण मी नाही टाकत, कारण आपल्याला तिखट पाहिजे. तिखट कमी करण्यासाठी जास्त टाकतात. त्याने अर्धा किलो दिलेले. अर्धा किलोमध्ये मी 400 ग्रॅम कमी केली, फक्त 100 ग्रॅम आणले. ते का तिखट कमी होती बडीशोप, चवीला टाकायची बडीशोप. आता आपलं सगळं भाजायचे. बडीशोप हे सगळं तोळ्यावर भेटतं ना? कसं देतात काय नाही. हे काय हे माहिती काय काय दिसलं? तिसरं चव येण्यासाठी मच्छीच्या कालवणात पण टाकतात ना? ह्या वर्षी मसाल्याचं काय माझं खरं नाही, पण ठीक आहे, जाऊ दे. जिन्नस कमी आणले. ते दाखव पुढे. शहाजिरं दाखव. हे शहाजिरं, शाही जिरा. मग सगळं मिक्स कर ना. भाजायचं ते सगळं भाजून नंतर वेलची. ही बघा वेलची, ही चांगली वेलची असते. कमी दिली ही आठवड्यात एकदा खात जा. एक पॅकेट अजून एक. अख्खीची अख्खी खूप चांगली असते. त्यांनी कमी दिले, मग मी अजून एक पॅकेट आणलं 50 रुपयाचं. किती ग्रॅम? 20 ग्रॅम. सोळं कसं असतं ते बघायला पाहिजे. किती म्हणजे सोळ्याला किती बसतं. आता एवढी वेलची साफ करायची. फळ दाखव. हे बघा जायफळ, चव येण्यासाठी. चव पण आणि पोटात वगैरे पण आहे. माहिती आहे जायफळ काय बोला? हां, जायफळ नाही. काय जमाल गोटा वेगळा ना? जमाल गोडा काय? हे खूप कमी हे काय का? काय म्हणतात? काय दालचिनी? नाही, रामपत्री. ह्याला रामपत्री म्हणतात. रामपत्री. हे पण टाका. हे 4च दिलेले, मग परत मी आता एक्स्ट्रा आणलं. वास चांगला आहे. पण हे पण आपल्याला भाजायचे नंतर. रामपत्री अजून आहे बघा केवढी शिरा. हे पण कुठली ही वेलची. ही वेलची, हिरवी वेलची.
आता ह्याला काय म्हणतात मला माहिती दगडफूल नाही. मग दगडफूल मग याला काय म्हणतात? हे बदाम फूल आहे. दालचिनी, दालचिनी, काळी मिरी, काळी मिरी. काय आहे मला काही नाव माहित नाही. काय दाखव? गरम मसाल्याचाच प्रकार आहे आपण, पण नाव नाही देत. लवंग. नाही लवंग सारखंच असतं पण वेगळं असतं. नाही गरम मसाल्याचाच प्रकार आहे आपण. काय तुला माहिती आहे की नाही? नाही त्याचं नाव नाही. ही खसखस. हे काय आहे? हे पण तेच आहे. हे काय आहे? तमालपत्री. नाही जाईपत्री, जाईपत्री. मग अशी तमालपत्री रामपत्री म्हणली. रामपत्री हे वेगळं आहे. ते रामपत्री कुठे आहे? हे बघा हे रामपत्री. हे आपलं लवंग. हे लवंग. लवंग. उन्हात ठेव. भाजायला घ्या. लवंग लवंग. दरवेळेस एवढा मसाला असतो ना, मी सगळ्यांचे काढून काढून ठेवते. त्यावेळेस मसालेच कमी. कमी दिले आणले ना हे पॅकेट. हा एक पॅकेट दगडफूल ना? आणले. बदाम फूल दगडफूल. एक पॅकेट मी एक्स्ट्रा आणले. हे एक्स्ट्रा आणले एक्स्ट्रा. आणि ह्या काय मेथ्या, मेथी. बदाम भाजले घेऊया. ते दिलं ना हे शहाजीने. किती फरक आहे ना हे शहाजीला. खोबरं. एक पॅकेट ठरवलं मसाले सगळे भाजायचे. अरे हिंग कुठे? हिंग तिकडे आज भर दिवसात चुलीवर भाजणार आहे ती मसाले. बघू आपण. इंधन बचत मोदीजींचं ऐकलंय तिने. समीक्षाने दुपारी चूल पण पेटवली. आता उन्हा म्हणून मी बाहेर गेलो नाही. डायरेक्ट इथनं शूट करतो बाबा. समीक्षा उन्हातच बसले. ते आता एक 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 जिन्नस हे करून घेते, भाजून घेते. हे डोक्यात टॉवेल घे ना. गोदडी घेऊ का? टॉवेल टॉवेल. कशाला? फायनली बघा समीक्षाचा मसाला भाजून झालेला आहे. इथे सगळ्या मिरच्या, इथे गरम मसाला सगळा भाजून, हे हा सुकवलेला कांदा, धने, खोबरं, हे सगळे इन्ग्रेडियंट्स, सगळे मसाले आहेत भाजलेले सगळे. तर चला आपला फायनली आता मसाला घेऊन चाललो आहे. हे इथे 1 किलो मीठ. तर चला जाऊया ना. चला मंडळी आता निघालो खेळण्या. सगळा मसाला वगैरे इकडे घेऊ. आणि आता डंक आपल्याला पुढे भेटते. बघूया भरण्यावर आहे ना का समीक्षा? रस्ता मोकळा आहे संध्याकाळचा. आज यायला पाहिजे संध्याकाळचा. ॲक्च्युली चालायला यायला पाहिजे. मस्त वातावरण आहे. आपण भरण्यात हे बघा कोणतरी आले वाटते. मंत्री कोणतरी आले. मंगळवारचा बाजार लागला बघा इथे. नको ग बाई. हा बघा मंगळवारचा बाजार बघा. आता फुल आहे आज एकदम. कांदा बिंदा पाहिजे तर घ्या. सर्व आंबे बघ खराब झालेले आंबे विकतात. आपण आलोय भरण्यात. इथे सुकोली रोडला इथे वरतीच. इथे पण डंक आहे त्यांची.
ते काय आज नाही भेटणार, उद्याच भेटणार बोलतात ते. तर मंडळी झालं आहे आपलं जेवण बिवून. मग अशी मसाला देऊन आवलो आपण कुटण्यासाठी भरण्यामध्ये. पण तिथे ऑलरेडी मंडळी खूप गर्दी होती. ऑलरेडी ते पहिल्यापासूनचेच मसाले होते. तर त्यांनी आमचा मसाला ठेवून घेतला आहे. म्हणले उद्या येऊन घेऊन जा. आता आपल्याकडे पण काय पर्याय नव्हता, कारण इथे आता सगळ्या डंकांमध्ये तसंच आहे भरपूर, कारण हा सीझन असतो आहे मसाला वाटण्याचा वगैरे. तर मग आपण ठेवून आलो, चला उद्या भेटेल. पण समीक्षाचा तर मेहनत थोडीफार कमी झाली आज. पूर्ण काल आणि आज दिवसभर ती त्या मसाल्याच्याच कामात होती. आणि आज तर ती बाहेरच होती इकडे त्या चुलीवर. मसाला भाजायचं, किसायचं, ते खोबरं, जाम मेहनत केली. तर नाही, मसाला वाटण्याच्या कामात म्हणजे ह्या कामात मी तिला मिरच्या खुडण्यासाठी देखील नाही मदत केली, नाही केली, खरंच नाही केली. असो मंडळी, आता तुम्हाला इथलंच वातावरण सांगतो. सध्या मी इथे फिरतो आहे ना, पण अक्षरशः छान सुगंध दरवळला आहे. तुम्हाला मी दाखवेन सांगतो. पण आज मगाशी आलो तेव्हा पण तो सुगंध एवढा दरवळतो आहे ना, तर त्याच्यामागचं कारण तुम्हाला आता मी थोडंसं दाखवतो. एक मिनिट. ते हे बघा, ह्याच्यामागचं जे कारण आहे ना, ते आता तुम्हाला इथे दिसेल की नाही, हां अंधारात. हे बघा, तुम्ही सफेद जी फुलं पाहताय ना, मोगरा. हे बघा, हे पूर्ण मोगरा बघा, पूर्ण झाडाला वरपर्यंत. हा बघा, हा मला वाटतं रात्रीचाच फुलतो का काय मला माहीत नाही, पण बघा संपूर्ण. आणि आपल्या बागेतच, मी बाहेर पण आहे इथे, पण मी तुम्हाला आपल्या बागेतलाच दाखवतो आहे. मस्त छान बघा, सुगंध किती छान दरवळतो आहे. मोगऱ्याचा गजरा कुणाकुणाला आवडतो सांगा जरा कमेंट करून. छान ना. बघा आज इकडे आपल्याला बघायला भेटतोय. बघा छान शेणाचा वास वेगळा सकाळचा सारवलेला, आणि आत्ताचा हा मोगऱ्याचा वास बघा. ह्या बघा, ह्या तर कळ्या आहेत, ह्या आता उद्या उमलतील. ह्या ऑलरेडी काय काय उमललेले आहेत. मस्त छान. मी तुम्हाला कित्येक दिवस दाखवणार होतो, पण बोललो आज दाखवण्याचा योग आला. मस्त ना, किती छान. असं सुवासिक असावं. मस्त. मी आता बाहेर उभं राहिलो होतो ना, तर बोलतो कसला वास येतो तर छान बघा. नाही येतो मी आपलं एवढा सुगंध, कारण आज भरपूर फुलं इथे उमललेली आहेत. त्या बोला आज जरा दाखवूयाच तुम्हाला. छान आमच्या एक बागेत मोगरा. आणि तुम्हाला ही मंडळी जिथे जागा दाखवते ना, तिथे तुम्हाला दरवर्षी एक फुल दाखवतो मी. ते आता येईल, पाऊस पडायला लागला ना, इथे फुल इथे उमलेल रेड लिली म्हणून. तुम्हाला दरवर्षी आपले तुम्ही मागचे काही व्हिडिओ जाऊन बघाल ना, तर त्या व्हिडिओमध्ये आहे. ते वर्षातनं एकदाच फुल येतं ते, आणि पुन्हा जातं ते. असं आहे. शांत. बाकी अंगण कसं वाटते बघा, छान ना. आज समीक्षाने परत सकाळी उठून आपल्या आधीच सारवलं होतं. तिने एकटीने जाऊन शेण आणलं. हा मस्त परिसर सारवून घेतला, आणि मस्त वाटतं छान. हे बघा, तिने जाड इथे सारवलं, ते अजून पण सुकलं नाही. म्हणजे आज ना मंडळी ऊन आहे ना, थोडीशी म्हणजे असं प्रखर ऊन नव्हतं. नशीब काल मिरच्या तिने खुडून घेतल्या, म्हणजे हे घेतल्या. आणि हे छान, हे अजून ओलसर पण आहे. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला आज कळलं असेल, आज थोडंसं कमी ऊन होतं. मस्त. बाकी काय म्हणतं मंडळी. तर मंडळी काय म्हणते सध्या परिस्थिती, म्हणजे राजकीय परिस्थिती तर वेगळीच आहे म्हणा, आणि आपली सामाजिक परिस्थिती आता काय म्हणते. पेट्रोल पंपावर, इकडेसुद्धा पेट्रोल पंपावर गर्दी आहे. CNG पंपांवर गर्दी आहे. रोजच्या रोज परिस्थिती वेगळी जाते. आज मला वाटतं परत पेट्रोलचे भाव वाढले एकाच आठवड्यात. म्हणजे गेल्या 2 आठवड्यात लगेच गेल्या आठवड्यात पण CNGचे आणि ह्याचे भाव वाढले होते. परत आता आज पेट्रोलचे भाव वाढले. मंडळी सध्या परिस्थिती खूप कठीण आहे, पण देव करो हाताबाहेर नको जायला. आणि त्यातल्या त्यात अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनातलं, खास करून मुंबईकरांच्या जीवनातलं जे रोजच्या पदार्थामधलं वडापावमधला पाव,
हा सुद्धा मंडळी उद्यापासून महाग होतो आहे. मगाशी बातम्यानं दाखवलं. अर्थातच महाग होणार, कारण बाकीच्या गोष्टी महाग होत आहेत म्हटल्यानंतर पेट्रोल डिझेल वाढल्यानंतर प्रवासाचा खर्च वाढतो. त्यानंतर इंधन गॅसचा खर्च वाढला. त्यानंतर मग पॅकेजिंगचं येणारं प्लास्टिकचं खर्च वाढला. त्यामुळे आपोआप पावाची किंमत उद्यापासून वाढलेली आहे. ऑलरेडी काय ठिकाणी किमती वाढलेल्या आहेत. म्हणजे बघा, सर्वसामान्यांच्या जीवनातला वडापाव हा सुद्धा महाग होणार. कसं आहे मंडळी, महागातले म्हणजे महागाई कशी वाढते हे कसं काय लक्षात ठेवायचं. म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवनातली गोष्ट जी फार काळ वाढत नाही आणि अचानक तिचे दर वाढतात, तेव्हा समजायला हरकत नाही की महागाई वाढते. म्हणजे मी काही घाबरवत नाही आहे तुम्हाला किंवा काय अफवा देखील पसरवत नाही आहे. माझ्यापर्यंत जे येतात बातम्या, तुम्हाला पण ऑलरेडी ते माहीतच असतं. ती बातम्या फक्त मी सांगायचा माझ्या ह्याच्यातनं प्रयत्न करतो. मंडळी, आता किती झालं, आपण किती सरकारवर टीका केली, काही बोललो, तरी मंडळी ह्या परिस्थितीला तोंड द्यायचं आपल्या सर्वसामान्य लोकांनाच. तर आपण टीका करत राहू, सरकारवर टीका करत राहू किंवा काही करत राहू. आंदोलनं होतील, निदर्शनं होतील किंवा सरकार त्यामागनं काही तोडगा शोधण्याचा प्रयत्न करतील. पण ही परिस्थिती सध्या तरी आपल्याला झेलायची आहे. तर मी तर असंच म्हणेन की सध्या तुमच्याकडे जे सोर्सेस आहेत इन्कमचे किंवा जे इन्कम येतो आहे तुटपुंजाचा आहे म्हणा, पण तो तुटपुंजा येणारासुद्धा जो तुमची मिळकत आहे ती जपून वापरा, पैसे जपून वापरा. कारण येणारा काळ कसा असेल हे बघा, आपण देवाकडे किंवा सरकारकडे प्रार्थना करतोच, सरकार देखील चांगल्यासाठी प्रयत्न करेलच अशी आशा बाळगू. पण आपल्याकडे जर सध्या ज्या स्थितीला ज्या आहे त्याचा आपण काटकसरीने उपयोग करू, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. आता काटकसरीने तर सगळंच महाग झालं आहे. म्हणजे तेल महाग झालं आहे, सगळ्याच गोष्टी आपोआप महाग होत आहेत, दूध महाग झालं आहे. आता तरी पण मी सांगेन थोडंफार, म्हणजे आता काय वाचवू शकतो, मलासुद्धा प्रश्न पडला आहे. काय म्हणजे आपण काटकसर, सर्वसामान्य लोक काय काटकसर करतो, काय असा खर्च करतो. आपण काय फिरायला जातो कुठे परदेशात, सोनं खरेदी तर आपल्यासारख्या लोकांनी विसरूनच जायचं, सोनं खरेदी करत नाही. मग आपण काय काटकसर करू शकतो बाबा, थोडाफार खर्च खाणं कमी करू नका. खाणं कोणीच कमी करू शकत नाही. मी पण नाही कमी करू शकत. पण ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ना तिथेच पैसे खर्च करा. एवढंच सांगेन. तुम्हाला जिथे जिथे शक्य होईल ना मंडळी तिथेच खर्च कमी करा. बाकी मी तर सध्या मोगऱ्याचा वास घेतो आहे आणि ह्यालाच आपलं जीवन मानतो आहे. तर चला, तुर्तासरी आता तुमचा जास्त टाईमपास न करता हा व्हिडिओ आता इथेच थांबवण्याची वेळ आली आहे. तुम्हीसुद्धा व्हिडिओ माझे बघत राहा. आवडत असेल तर नक्की कमेंट करा. तुम्हाला हे व्हिडिओ दुसऱ्या लोकांपर्यंत म्हणजे आपल्या मित्रांपर्यंत पसरवा, शेअर करा. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर नुसता व्हिडिओ नका बघू मंडळी, प्लीज सबस्क्राईब करा आपलं चॅनल. आणि चॅनल सबस्क्राईब करूनच प्लीज सपोर्ट करा मला. सपोर्ट करा म्हणजे मला आवडतं सबस्क्राईब. एक जरी सबस्क्रायबर वाढला ना मंडळी तरी बाप रे बाप माझ्यासाठी तो आनंद द्विगुणित करणारा क्षण असतो. आणि मंडळी आपले शॉर्ट व्हिडिओसुद्धा असतात, काही सामाजिक विषयांवर असतात, काही कॉमेडी तर मला जमत नाही पण मी साधण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर मग समीक्षासोबत कधी गाण्याचा व्हिडिओ केला तर बाकी आपले असे व्लॉग ते येतच राहतात. तर सपोर्ट करा मंडळी. आता तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. विचार करतो काय काटकसर करता येईल त्याची आणि तुम्ही देखील विचार करा, व्हिडिओ बघा माझे. आणि चला इथे थांबतो. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. अशाच एका व्हिडिओमध्ये, सकाळच्या व्हिडिओमध्ये, कारण आपण डेली व्लॉगर आहोत. तर चला तुर्तास तरी इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. शुभरात्री.